स्ट्रायकरला आहे तो मनीष ठाकरे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं टोलवला जातोय आणि वन माउसनी चेंडू जातो दन दन करीत. पहिला तडाखा, पहिला झटका चौकाराने. धावसंख्या बिनबाद 4. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल आणि पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारे एखादा पठाण धावा वसूल करतो त्याप्रमाणे आपला हिसका दाखवतोय. पहिल्या चेंडूवर मनीष ठाकरे. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजाला फार काही करण्याची संधी नसते, फक्त अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची असते आणि फिरकी यांचं जर चांगलं मिश्रण केलं तर फलंदाजाला जखडून ठेवता येते. पहिल्या चेंडूवर मात्र महेश भिडतोय, नडतोय, लढतोय. करबो लरबो आणि जितबो राईटा मोडतोय विकेट. पुढचा चेंडू पडतोय. यावेळेला पुन्हा एकदा फेकून दिलंय. सेलपाडा, बोंबेपाडा आणि सेलपाडा पाड्यांमधला हा राडा. दुसऱ्या चेंडू दुसरा चौका. नाणेफेक जिंकलेले सुनील इलेवन बोंबेपाडा संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी आपल्याला महेश ठाकरे यांच्याकडनं पाहायला मिळते. मनीष यांच्याकडनं 2 चेंडू 2 चौकार. पहिला कव्हरवरनं आणि दुसरा आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले आणि फाईन लेगवरनं चेंडूला सीमा रेषे पलीकडे भिरकावून दिले. 2 चेंडू 8 धावा. संदीप जाधव ना, सचिन जाधव खंडोबाचे परम भक्त आहेत. या षटकातला तिसरा चेंडू चिराग समालोचन कक्षाकडनं. पंचांच्या भूमिकेत मंगेश बाईत. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा ऑन द राईज मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो की काय निघून बघूया. आणि लगातार 3 चेंडूवर 3 चौकार. धावसंख्या 12. खरपूस समाचार घेतला जातो चिराग यांचा. अगदी पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारे फलंदाजी करायची असते, पॉवर म्हणजे याचा अर्थ शक्ती, ताकदपूर्ण फटके पाहायला मिळाले. 3 चेंडू 3 षटकार. चिराग यांना पूर्णपणे डॉमिनंट केलं जात आहे, कारण चिराग हा प्रमुख गोलंदाज आहे. पॉवर प्ले मध्ये तोच गोलंदाज दिला जातो की जो चांगल्या धावा रोखू शकतो. परंतु आता 3 चेंडूवर मात्र निरुत्तर केलेले मनीष ठाकरे यांनी. षटकातला चौथा चेंडू चिराग यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला मात्र कॉपी बुक स्टाईल ऑफ क्रिकेटने चेंडू हळुवारपणे बॅट अँड प्लॅट कोर्ट टुगेदर हळुवारपणे चेंडू खेळून काढला जातो. बचावात्मक रीतीने. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 वर. षटकातला 5वा चेंडू मार्गस्थ करतो चिराग. एक बेडर खेळाडू आहे. 3 चेंडू चौकार मारल्यानंतर चांगलं कमबॅक केले. चौथ्या चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो. पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉलने धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर 15 वर. पुढचा चेंडू फ्री हिट. पुण्याच्या चिराग राईट आर्म ओव्हर. याला झेल उडतोय. दोन धावा पळून काढल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 17 वर. धावा रोखता आलेल्या ना चिराग यांना. 17 म्हणजे पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारची फलंदाजी करायला पाहिजे अशी आदर्श फलंदाजी महेश ठाकरे यांच्याकडनं पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करावी की काय अशा प्रकारची चर्चा सिनियर खेळाडूंमध्ये बोंबेपाडा 11 संघाकडनं पाहायला मिळते. फलंदाज मला वाटते थोडासा इंज्युर्ड झालाय की काय, खेळ थांबवलाय. बूट बदली केली जात आहेत.
टेनिस क्रिकेटला खूप ग्लॅमर आलं, खूप नेम अँड फेम, नाव, प्रसिद्धी, लोकप्रियता मिळाली. गावच्या मातीतले खेळाडू आता समुद्रापलीकडे समाज माध्यम यूट्यूबच्या माध्यमातून गेलेले आहेत. आणि त्याचा परिणाम असा झाला की यूट्यूबने दखल घेतल्यामुळे काय झालं की गावचे खेळाडू आता चांगल्या चांगल्या मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये, अगदी प्रथमेश ठाकरे असतील, भावेश पवार असतील किंवा विश्वनाथ जाधव, मॅन फ्रॉम धानिव, या 11-11 लाखाला टेनिस क्रिकेटमध्ये जो ऑक्शन झाला त्याच्यामध्ये त्यांची बोली लागली जाते. त्याच्यामुळे आजकाल टेनिस क्रिकेटचं प्रचंड वेळ तरुणाईला लागलेले अनेक तरुण खेळाडू या क्रिकेट खेळाकडे आकर्षित होत आहेत. आत्ताचे क्रिकेटपटूंचा लूक आणि इंटरनॅशनल क्रिकेटपटूंचा लूक जवळजवळ सारखा झालेला आहे. पायामध्ये महागडे बूट, अंगामध्ये महागडा ट्रॅक आणि टी शर्ट, तितक्यात दर्जेदार टोपी आणि खेळणारी बॅटसुद्धा साधी सुधी नाही तर किमान 5-5, 6-6 हजाराची बॅट. म्हणजे टेनिस क्रिकेटमधले गावचे खेळाडू पण मालामाल झालेले आहेत. भिवंडी तालुक्यात तर खूपच चांगले चांगले पॅकर. पुढचा चेंडू राईट आर्म मोर्द विकेट पंचांच्या डावीकडनं यावेळी पुन्हा एकदा कव्हरवर ऑन द राईज मारलेला आहे. चेंडू वेगाने सीमा रेषेकडे जातोय. चेंडूला थोपवणं अशक्य आहे. या डावातला हा चौथा चौकार आणि धावसंख्या जाऊन पुरली ती बरोबर 21 वर. भगवान चौधरी लालीचे पप्पा मेन आयोजक, संयोजक, प्रयोजक हे गायब झालेले आहेत. लापता, गुमशुदा. त्यांना विनंती, भगवान चौधरी, तेजस लाली यांचे पिताश्री यांना विनंती आहे, आपण क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी आपल्याला महेश ठाकरेकडनं तब्बल 4 चौकार, एखाद्या पठाणासारखे पैसे वसूल करतात तशा प्रकारे सक्तीची वसुली केलेली आहे आणि तब्बल 21 धावांवर आपल्या संघाचा धावफलक नेऊन ठेवलेला. बिनबाद 21. मनीष ठाकरे, त्यानंतर नवीन गोलंदाज येतो दुसरं षटक टाकण्यासाठी प्रदीप. पहिल्या दिवसामध्ये एक गाव एक संघ खेळताना या स्पर्धेमध्ये शिवकृपा वैतनेश्वर ट्रॉफीमध्ये एक गाव एक संघातून क्वालिफाय झालेला संघ जय हनुमान कुडूस, दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धेसाठी क्वालिफाईंग झालेला केसीसी कोळकेवाडी आणि तिसऱ्या दिवशी क्वालिफाय झालेला संघ होता आई गावदेवी पिंपळास. आजचा चौथा दिवस. बघूया कुठला संघ क्वालिफाय होतोय. तब्बल 1,01,111 रुपयाची मोठ्या रकमेची स्पर्धा. संपूर्ण पालघर जिल्ह्यातलं, महाराष्ट्रातल्या नामांकित क्रिकेटपटूंचं लक्ष लागलेली स्पर्धा. प्रदीप राईट आर्म मोर्द विकेट म्हणजे पंचांच्या डावीकडनं गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा झाल्यामुळे थोडंसं संघ दबावाखाली आहे, कारण 21 धावा म्हणजे फार मोठ्या धावसंख्येकडे ही मॅच जाते की काय. 00 अशा प्रकारचा जर्सी नंबर घेतलेला मॅजिकल फिगर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू राईट ऑन द ब्लॉक होलमध्ये टाकलेला, बुंद्यामध्ये टाकलेला, फलंदाजाला मोठा पटका मारता येणार नाही अशा प्रकारचा चेंडू. एक धावसंख्या पुढे सरकते 22 वर. बघा चांगला सूझबूझवाली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. समीर यांनी निर्णय घेतला की आपला स्वतःचा साथीदार मनीष ठाकरे बहरामध्ये त्याची फलंदाजी बहरलेली आहे, फुललेला आहे, त्याला सूर सापडलेला आहे आणि मग अशा वेळेला त्याला स्ट्राईक पासून जास्त दूर ठेवून चालणार नाही. लगेच सिंगल धाव काढल्याने पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आलेला मनीष ठाकरे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले असल्यामुळे मनमुराद फटकेबाजी करता आली. आता मात्र फलंदाजीवर थोडेसे निर्बंध लागलेत. यावेळेला पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय आणि टाटा बाय बाय करत चेंडू सरळ प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिला जातोय. षटकारानं धावसंख्या 28. योगेश 11 सेलपाडा संघाचा मनीष ठाकरे मात्र मानायला थांबायला तयार नाही. कुठल्या प्रकारे गोलंदाजाला कुठल्याही प्रकारची मानवता दया दाखवायला तयार नाही. क्रूर बनलेला आहे, हिंसक बनलेला आहे. गोलंदाजाला बुकलून काढतोय. यावेळेला बॅकफुटला जात आहेत. पॉईंटच्या दिशेने चेंडूला स्केअर केले जाते. 1 रन पडून काढले. ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलला देऊ शकतो. धावसंख्या बिनबाद 29.
तीन चेंडू टाकून झाले, धावा झालेल्या आहेत 8. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा वसूल केल्या चिराग. दुसऱ्या षटकातला चौथा चेंडू योगेश राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेने धावसंख्या जाऊन बोलली बिनबाद 30. 4 षटकामध्ये किमान 60-65च्या आसपास धावसंख्या उभारली जाईल असा एक अंदाज, कयास, अनुमान आहे. बघूया काय होते प्रत्यक्षात. कारण आतापर्यंत तर जेवढे चेंडू झाले तेवढ्या चेंडूमध्ये कुठल्याही गोलंदाजाला मात्र स्थिरावू दिलेलं नाहीये. आणि त्याचं एकमेकावर म्हणजे पहिल्या षटकामध्ये बहरलेली फलंदाजी मनीष ठाकरे यांची. पुन्हा एकदा प्रदीप बऱ्यापैकी धावसंख्या रोखून दिलेली. या षटकातला 5वा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र ग्लेन मॅक्सवेल बनण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 रन पळून काढली जाते. धावसंख्या 31. षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा प्रदीपने हार मानलेली नाहीये. चांगलं कमबॅक केलेले, टिचून गोलंदाजी केलेले मनीष आणि समीर यांना जखडून ठेवलेला आहे. पुन्हा एकदा योगेश राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला म्हटलं बॅकफुटला जाऊन चेंडूला फ्लिक केलंय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो का बघूया. यावेळेला मात्र सुपर रनिंग बिटवीन द विकेट. अगदी वारा प्यायलागत युसेन बोल्ट, कार्ल लुईस, बेन जॉन्सनच्या वेगाने धावत गेले. 2 धावा पूर्ण केले. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33. बिनबाद 33. आत्ता मात्र सुनील 11 बोंबेपाडा संघाला चिंता वाढलेल्या आहेत. कारण धावा आता प्रचंड वेगाने वाढलेल्या आहेत. 12 चेंडूमध्ये तब्बल 33 धावा. म्हणजे ज्या प्रकारची रणनीती होती की कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचे ते मनसुबे मात्र उधळून लावलेत. आतापर्यंतच्या 2 षटकामध्ये तिसरा गोलंदाज 12 नंबरची जर्सी घातलेला सागर येतोय. उग्या सागर अंकुश लावतो का, लगाम लावतो का, धावा रोखतो का, फलंदाजाला तंबूमध्ये धाडतोय का. हा अच्छा. सागर जो कवाड येथे झालेल्या स्पर्धेमध्ये मालिका वीर ठरलेला असा एक जबरदस्त प्रतिभा संपन्न, ज्याचा नावाचा भिवंडी तालुक्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये खूप गाजावाजा बोलबाला झालेला असलेला बलाढ्य खेळाडू सागर तिसऱ्या षटकाला प्रारंभ करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा ग्लेन मॅक्सवेल बनण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा सागर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र करारा प्रहार केला जातोय. वायडिश मिड विकेट वरून चेंडू उत्तुंग टोलेजंग गगनचुंबी षटकाराने धावसंख्या जाऊन बोलले. आमचे स्कोरर सांगतायत 39. मनीष को रोकना नामुमकिन है. मुश्किल ही नहीं, बिल्कुल नामुमकिन. डॉन पिक्चर मधला गाजलेला संवाद आहे कि डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. तशा प्रकारे मैं तो कहूंगा कि मनीष को आज रोकना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. मनीष इज ऑन फायर. सागर यांचा पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा फाईन लेग वरून उत्तुंग गगनचुंबी टोले जंग षटकार. सागर नावाचं वादळ इथे जे होतं, जे नमो चषक मध्ये गाजलं होतं, त्याच्यावर सुद्धा वक्रदृष्टी नजर फिरवलेली आहे. थोपवणं अशक्य. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 धावांचा डोंगर, धावांचा हिमालय. सुनील 11 बोंबेपाडा संघाच्या चिंता वाढलेल्या, संकट वाढलेली आहे, चिंता दूर झालेले आहेत. स्वतः सचिन जाधव थोडे टेन्शन मध्ये आलेले आहेत. कारण धावा मात्र रोखता येत नाहीये, त्याच्यामुळे चिंता वाढलेली आहे. कारण 45 धावा आतापर्यंत चेंडू टाकून झालेत 15 आणि धावा झाल्यात 45. म्हणजे प्रति चेंडूवर 3, प्रति चेंडूला 3 अशा प्रकारे धावांचा वेग आहे सध्या तरी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाला गुंगारा देऊन चेंडू जातोय सीमा रेसिपलीकडे. थर्डमॅनच्या 22च्या रूपाने चौकारांना येऊ दे. 22च्या रूपाने होते. धावसंख्या 49. धावांचा डोंगर, धावांचा हिमालय रचला जातोय.
खूप मोठ्या धावा झालेल्या आहेत, चेंडू टाकून झालेत, आमचे स्कोरर सांगतायत की 16 आणि धावा झालेल्या आहेत एकंदरीत 49. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला कव्हरच्या दिशेने चेंडूला टोलवलं जात आहे, एकच धाव मिळते, धाव संख्या बरोबर 50. 50 धावा, अर्धशतक फलकावर लागलेलं आहे. अजूनही या षटकातला 1 आणि शेवटच्या षटकातले 6 असे 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. जीत बीटी इथे येत आहेत, इस इलाके के सबसे बड़े डॉन. सुपर्ब डिलिव्हरी, सुपर्ब. आणि फलंदाज यष्टीचीत होतोय, पहिला धक्का देतोय सागर. पहिला गडी 50 या धाव संख्येवर प्रथम विकेटसाठी 50 धावांची भागी. मला वाटतं या स्पर्धेमधली सर्वोच्च भागीदारी. यानंतरचा नवीन फलंदाज येतोय अनिकेत लाटे. शेवटचं निर्णायक हाणामारीचं स्लॉग ओव्हरचं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतोय बघूया. धावा जितक्या जास्त झाल्या तितक्याच आपल्याला म्हणजे प्रेक्षकांना आकाश येतोय. जितक्या जास्त धावा होतील तितके जास्त षटकार आपल्याला पाहायला मिळतील बोंबेपाडा संघाकडनं. प्रेक्षकांच्या मनातल्या मनात इच्छा असतील की धावा होऊ द्या, कारण धावा झाल्याशिवाय प्रतिस्पर्धी संघाकडनं फलंदाजी स्फोटक आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. आतापर्यंत मनीषने भरपूर धावा लुटलेल्या आहेत, 3 षटकार मारलेले आहेत आणि जवळजवळ 4 चौकारांची घनाघाती वादळी स्फोटक खेळी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पुन्हा एकदा आकाश आणि मनीष ठाकरे यांच्यामधली द्वंद्व. यावेळेला शॉर्ट ऑन बॉलचा फटका मारला जातोय, चेंडू जातो की काय फाईन लेगच्या दिशेनं. चेंडूला थोपवणं अशक्य झालेलं आहे. अनस्टॉपेबल धावांचं मशीन, तर रन मशीन इज ऑन. धडाडते. ज्याप्रमाणे 147 156 मधनं गोळ्यांचा पाऊस पडतो तसं यावेळेला मनीष ठाकरे यांच्या बॅटिंगमधनं धावांचा अक्षरशः पाऊस. धाव संख्या 44. बघूया हेमंत वाघ यांच्या अर्धशतकाला पार करतात की काय. या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतकाच्या उंबरठ्यावर मनीष ठाकरे. पुन्हा एकदा आपटून टाकलेला चेंडू. यावेळेला मात्र चेंडू निर्धाव पडतोय. धाव संख्या स्थिर आहे 54 वर. अजूनही शेवटच्या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत आणि मनीष ठाकरेला या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक झळकवण्यासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. राईट आर्म विकेट पंतांच्या डावीकडनं आणि चेंडूवर षटकार मारून या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये. वेल डन, बहुत अच्छे, कीप इट अप. वाह वाह वाह, जबरदस्त धुव्वाधार फलंदाजी. धाव संख्या जाऊन पोहोचली, आमचे स्कोरर सांगतात तब्बल 60 वर. काय फलंदाजी केलेली आहे, लाजवाब. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ज्यावेळेला पॉइंटच्या डोक्यानं चेंडू थोपवला जातो की काय बघूया. वेगाने चित्त्याची चपळाई, चेंडू थोपवणं अशक्य आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली 64. त्याच्यामधल्या 54 धावा. वन मॅन आर्मी, एकांदा शिलेदार, धावांचं मशीन. 54 धावांवर नाबाद खेळतोय मनीष ठाकरे. एक ऐतिहासिक, एक यादगार, एक स्फोटक, एक वादळी फलंदाजी. या फलंदाजीच्या वादळानं सुनील 11 बोंबेपाडाची गोलंदाजी पूर्ण कोलमडलेली आहे. अगदी चिंध्या केलेल्या आहेत त्यांच्या गोलंदाजीच्या. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा भेदक मारा. उतुंग, गगनचुंबी, टोले जंग षटकार थोपवणं अशक्य आहे. मुश्किल नामुमकिन. विशाल स्कोर कडे वाटचाल करतोय आणि धावा त्याच्या स्वतःच्या 60 होत आहेत. काय वादळी खेळी. जे उपस्थित प्रेक्षक आहेत, दर्दी प्रेक्षक, त्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी आहे. रायगडचा टायगरनी पण केली नाहीये, राकेश प्रभूंनी अशी फलंदाजी केली नाही, हेमंत वाघने केली. हेमंत वाघची फलंदाजी सुद्धा त्याच्या पुढे फिकी पडली आज. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यामधनं टाटा बाय बाय. पोलिशी मार. हाड खिळखिळी केलीत आकाश यांची. जबरदस्त धुलाई. अगदी बुकलून काढलंय. लूट लिया.
जसा जबरी दरोडा जबरी डाका टाकतात तशा प्रकारचं डाका टाकलेल्या या खेळाडूला किती धावा झाले त्याच्या मोजा षटकार किती आहेत ते मोजा त्याची षटकार किती आहेत 6 चौकार 6 षटकार अक्षरशः ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये फटाके फोडतो आतषबाजी तशी आतषबाजी षटकार चौकारांचा पाऊस जसा पश्चिम महाराष्ट्रामध्ये गारांचा पाऊस पडला तसं या मैदानावर गारांचा षटकार चौकारूपी गारांचा पाऊस त्या जसा गारपिटीने केळीच्या पेरूच्या बागा उद्ध्वस्त केल्या तशा या मनीष नावाच्या वादळाने सुनील 11 बोंबेपाडा संघाचा गोलंदाजीचा ताफा पूर्ण धुळीस मिळवलेला आहे किती धावा झाल्या 76 4 षटकार 76 बॉटल आहे करे दे रे हा आहे वाह जबरदस्त खेळी काय सचिन जाधव काय वाटतं या खेळीबद्दल खूप चांगले खेळले गेले अगदी मंत्रमुग्ध म्हणजे जो खरा क्रिकेट रसिक आहे ना तो कुठल्याही संघातला असू द्या परंतु ज्या प्रकारची फलंदाजी केलेली आहे वा हॅट्स ऑफ मनीष ठाकरे हॅट्स ऑफ सलाम आहे त्याच्या प्रतिभेला मस्त प्रेक्षक ज्यासाठी आलेले असतात ना आज प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी तब्बल 6 षटकार आणि 6 चौकार किती चेंडूत मारलेत 19 चेंडूत मध्ये म्हणजे केरान पोलार्ड आंद्रे रसेल ग्लेन मॅक्सवेल जसे IPL मध्ये धावांची लयलूट करतात अक्षरशः लयलूट केलेली 19 चेंडू मध्ये मला वाटते दिस इज द फास्टेस्ट 50 ऑफ द टुर्नामेंट वेगवान अर्धशतक तब्बल नाबाद 66 6 षटकार आणि 6 चौकार युट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट मधला नवा सितारा मनीष ठाकरे 7 समुद्रापलीकडे गेला आणि येणाऱ्या टेनिस क्रिकेट मधल्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची दखल घ्यायला लावलेली आहे मनीष ठाकरेने वेल डन संपूर्ण शेलपाडा गावामध्ये फटाक्यांची आतषबाजी झालेली आहे घराघरामध्ये लोकांनी टाळ्या वाजून त्या मुलाचं स्वागत केलेले ताई माई अक्का दादा मामा काका नाना महेशचं नाव घेऊन खुश झाले का वा पोराने नाव कमवलंय नाही तरुण खेळाडू कच्चे बच्चे आहेत आणि मनीष ठाकरे सारखा एक चांगला बेडर फलंदाज त्यांना लाभलेला आहे तर बघूया शेलपाडा संघाच्या फलंदाजांनी आपली धमक दाखवलेली आहे आता या वेळेला मात्र सुनील 11 बोंबेपाडा संघ सुद्धा आपल्यावर असलेले षटकार चौकारांच्या कर्जाचे हप्ते लवकरात लवकर फेडण्याचा मनोमन चंग बांधून मैदानात पाऊल टाकलेलं आहे सलामीची जोडी 12 नंबरची जर्सी घातलेला सागर हा एक फार मोठा खेळाडू आहे कवाड येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या मानाच्या नमोस चषक स्पर्धेमध्ये जो मालिकावीर ठरलेला खेळाडू आहे बाईक भेटलेली आहे ती नुसतीच भेटलेली नाही बाईक यापुढील सामना मिथुन 11 वडराई विरुद्ध अकलोली दोन्ही संघ नायकांना पहिला आणि अंतिम पुकार असेल नाणेफेकीसाठी या स्पर्धेमधले अनेक आयोजकांपैकी सर्वात देखना चिकना चेहरा जर कोणी असेल तर नितीश पाटील चॉकलेट बॉय म्हणजे या परिसरात त्याची ख्याती आणि त्याच्या सत्य खोटं काही नाहीये म्हणजे त्याच्या दर्शनासाठी तरसतात लोक म्हणजे जेव्हा राजेश खन्ना सुपरस्टार होते तेव्हा राजेश खन्नाचं दर्शन घेण्यासाठी त्या काळामधल्या ज्या मुली असायच्या त्या म्हणजे त्यांचा जो आशीर्वाद बंगला होता त्या आशीर्वाद बंगल्याच्या आजूबाजूला उभ्या राहायच्या हा म्हणजे नितेश पाटील यांचं लग्न झाल्यानंतर बऱ्याचशा मुली नाराज झाल्या हा हा खरंच आहे ना ते पण एकदाचा लग्नाच्या बेडीत अडकला आणि जय पाटील येत आहेत योगेश कुठे योगेश पाटील जर असतील तर त्यांना विनंती आहे की आयोजकांच्या वतीने आपल्याला सन्मानित केलं जातंय म्हणजे गॉड गिफ्ट आहे बाबांनो सुनील त्याच्यानंतर आता येतोय फलंदाजीसाठी सागर आणि चिराग
76 धावांचा मोठा हिमालय पार करायचा आणि मला तर नक्कीच अपेक्षा आहे की ठोसा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू 15 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू, पहिला चेंडू फेकून दिले, रॉकेट उडले, पहिला चेंडू रॉकेटच्या फटक्यानं षटकार आणि इशारा दिला की यस आय एम रेडी टू ऍक्सेप्ट युअर चॅलेंज. भिडतोय, लढतोय, नडतोय, फलंदाजाला सीमा रेषे पलीकडे भिरकावतोय. बोंबेपाडा संघ जर जिंकला तर जावाई बुवा भावोजी नरेश ठाकरे गांधरे यांच्याकडनं संपूर्ण सोय यथेच्छ म्हणजे शाही भोजन. समजून घ्या तुम्ही शाही भोजन म्हणजे काय असेल ते. पुढचा चेंडू यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय, स्किअर केलाय, एलिगंट लुकिंग फ्लिक ऑफ द रिच. 2 चेंडू 10 धावा, ठोसा प्रति अल्ला, ईट का जवाब पत्थर से. सचिन जाधव मनातल्या मनात खुश होत आहेत का सर बघा आमच्या पोराची पण फलंदाजी बघा आणि वाह काबिले तारीफ आहे. आणि आमच्यासारखे जे प्रेक्षक आहेत ना आम्हाला अशाच प्रकारचा खेळ बघायला आवडतो. आणि काय जबरदस्त सागर नुसताच नाही मुलांनो बाईकचा विजेता ठरलेला आहे. त्याने दाखवून दिले 2 चेंडू मध्ये की हम भी कुछ कम नहीं. चांगला संघर्ष, कडवा संघर्ष पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 15 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू राईट आर्मर राऊंड विकेट. यावेळेला चेंडूला उडवलंय, आमच्या समालोचन कक्षाकडे येतो की काय बघूया. आणि चेंडू सीमा रेषे पलीकडे जीवाचा आटापिटा केला. चेंडूला थोपवणं अशक्य, कमिटमेंट काय वा. शेलपाडा संघाची 4 नंबरची जर्सी घातलेल्या खेळाडूची कमिटमेंट बघा. शेवटपर्यंत हार मानला नाही, जेवढे शक्य होतील तेवढे प्रयत्न केले परंतु चेंडू थोपवता आला नाही. याला म्हणतात जिगरबाज खेळाडू, याला म्हणतात समर्पित भावना. 3 चेंडू आणि धावा 14. तर 3 चेंडू मध्ये 14 धावा. या 14 धावांनी नक्कीच योगेश इलेव्हन शेलपाडा संघाच्या तंबूमध्ये घबराहट. काय संघर्ष, काय चकमक. एव्हरीथिंग इन दिस मैच. इस मैच में टेंशन है और टसन भी है. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा यावेळेला चेंडूला उडवलं जातंय, पकडो क्या जीतो मॅच. आणि इथे मात्र झेल देऊन सागर नावाचं वादळ घोंगावलं पण दुर्दैवानं प्रेक्षकांच्या फार काय घोंगावता आलं नाही. आणि चांगली स्फोटक खेळी करत असताना 14 धावांवर आकाशात जसा उल्कापात होतो तसा उल्कापात झाला. आणि सागर तंबूच्या आसऱ्याला पण त्याने संघर्षाची ठिणगी टाकलेली आहे. गरजच तशी होती, आणीबाणीची परिस्थिती होती. अगदी ते धनादन जॉन जानी जनार्दन अशी पद्धतीची फलंदाजी करायचीच होती. परिस्थिती जितकी बिकट आहे, 76 धावांचा डोंगर पार करायचा आहे, त्याच्यामुळे थांबायला वेळ नव्हता. आपापल्या परीने त्यानं आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत या डावातले 5 चेंडू टाकून झालेत का? 4 चेंडू आणि धावा झालेल्या आहेत 14. नवीन फलंदाज आलेला आहे मैदानामध्ये विपुल. सागरने ठिणगी टाकलेली आहे. सागरने एक प्रकारची दिशा दिलेली आहे की अशा प्रकारची फलंदाजी आपल्याला करणे क्रमप्राप्त आहे. अदरवाइज यू कॅन नॉट रीच द टार्गेट. पुन्हा एकदा षटकातला 5वा चेंडू मार्गस्थ करतोय अनिकेत. अनिकेतने सागरची विकेट घेऊन एक प्रकारे आपल्या संघाला नवं बळ दिलंय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा झेल उडतोय आणि दुसरा चेंडू दुसरा गडी. प्रेशर. 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद करून सामना मात्र आपल्या बाजूला वळवण्यामध्ये थोडस प्रयत्नशील असलेल्या अनिकेतला यश आलेलं आहे. सौरभ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आणखीन एक देखणं चिकणं व्यक्तिमत्व बघा. सौरभ नर्सरीचे मालक. वेगवेगळ्या प्रकारची शोभेची झाडं, फळं, फुलं जर कुणाला पाहिजे असतील तर त्यांच्या सौरभ नर्सरीला एक वेळ भेट द्या. अनेक औषधी वनस्पती सुद्धा भेटतील तिथे. चॉकलेट बॉय आहेत ते पण. या परिसरामधले तरुणांमधला सर्वात देखणा नितेश पाटील आणि सौरभ पाटील यांच्या दर्शनासाठी लोक तरसतात. फोन तर येतच असतील ना.
त्याचा फोन टॅप करावा लागेल. निसर्गाने दिलेली देणगी आहे. नितेश आणि सौरभ यांना पाहायचं असेल तर 12च्या नंतर त्यांचा चेहरा बघा कसा गुलाबी पडतो तो उन्हामुळे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा झेल आणि लगातार दिस इज द हॅट्रिक ऑफ द टुर्नामेंट. अनिकेतने पहिल्याच षटकानंतर ते चौथ्या चेंडू नंतर काय चकमक घडवलेली आहे. लगातार पहिला तर सागर, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने विपुलला बाद केलं आणि त्याच्यानंतर किरणला बाद केलंय. त्यांच्या आक्रमणातली हवा काढून टाकलेले, पंक्चर केलेले पहिल्या षटकामध्येच. विजयाच्या आशा सागर बाद झाल्यानंतर कमी झाल्या. त्याच्यानंतर आलेल्या 2 चेंडू 2 गडी बाद झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ बॅकफुटला गेलेला आहे. धावा झालेल्या 14 आणि जिंकण्यासाठी आमचे स्कोरर सांगतात की अजूनही जिंकण्यासाठी जवळजवळ 54 धावा का 64 धावा 63 पाहिजेत. सच अ ह्यूज टार्गेट. नवीन फलंदाज विशाल. म्हणजे आता 18 चेंडू आणि 63 धावा म्हणजे जवळजवळ 22 रन प्रति ओव्हर. सागर जर राहिला असता तर, लेकिन क्रिकेट में हमेशा कहा जाता है कि जर तर अगर मगर की कोई अहमियत नहीं होती. सागरने थोडा संयम ठेवायलाच पाहिजे होता. एका हळूवार चेंडूवर फसला आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला की सागर जेव्हा बाद होतो ना तेव्हा बोंबेपाडा संघाचं मनोधैर्य खच्ची होतं आणि पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे त्यांचा डाव आजही कोसळतोय. नेहमीचाच म्हणजे एक खांबी तंबू. खरं तर क्रिकेट हा सुनीलजी एक सांघिक खेळ आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी आणि आपापल्या क्षमतेनुसार खेळावंच लागतंय. एका खेळाडू डिपेंड असलेले संघ कधी अंतिम फेरीपर्यंत पोहोचत नसतात. बघूया 8 नंबरची जर्सी घातलेला वेगवान गोलंदाज येतोय. यावेळेला मात्र पंचांच्या समांतर धाव अवांतर. धाव संख्या जाऊन पोहोचली 15 वर. गोलंदाज प्रकाश आहे. डावखुरा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट पद्धतीची गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू यावेळेला मात्र पॅडल स्वीप करण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतो. याला म्हणतात दबाव. या दबावातून बाहेर पडण्यासाठी धावांचा पाठलाग इतका मोठा आहे की त्यांना मारल्याशिवाय पर्यायाने 1-1 2-2 धावांनी काहीही साध्य होणार नाहीये. आता चेंडू शिल्लक राहतात 17 आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे त्या 62. अशक्य नाहीये. फक्त एखादी ओव्हर 20-25 ची जर आली. यावेळेला मात्र शॉर्ट टर्म पुलचा फटका. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतो. एका धावेपेक्षा जास्त मिळणं अशक्य आहे. दुसरीही धाव घेतली जाते आणि 2 धावांनी धाव संख्या जाऊन पुरली ती बरोबर 17 वर. पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडू चौकार, तिसऱ्या चेंडू चौकार आल्यानंतर प्रेक्षक मन मुराद खुश झाले होते की आता आपल्याला पुन्हा एकदा जबरदस्त स्फोटक फलंदाजी पाहायला मिळेल. परंतु दुर्दैवानं चौथ्या चेंडूवर सागरचा अंदाज चुकला. गोलंदाज हुशार निघाला, चाणाक्ष निघाला, स्लोवर वन टाकला आणि स्लोवर वन वे सागर सारख्या एका मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात यश आलंय. पुन्हा एकदा प्रकाश येतोय. षटकातला चौथा चेंडू मार्गस्थ करण्याच्या पावित्र्यात. धाव संख्या 18 झालेल्या आहेत. सूरज पाटील ऑनलाईन आमच्याशी जोडले गेले समालोचक. एकाच वेळेस 2-2 ठिकाणी नोकरी पण करतात आणि इकडे समालोचक पण येतात. मिथून 11 कंचाड आलेली आहे. आली असेल तर त्यांनी आपली उपस्थिती नोंदवायची. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चेंडू फलंदाजाला गुंगारा देतोय. सागरवर डिपेंड असलेला सुनील 11 बोंबेपाडा संघाचे बाकीचे खेळाडू आपली जबाबदारी न ओळखता एक दबावाखाली अक्षरशः फलंदाजी त्यांची ढेपाळलेली. एकही फलंदाज जिद्दीने उभा राहत नाहीये. गोलंदाजाने त्यांच्यावर पूर्णपणे हायजॅक केले. गोलंदाजाने त्यांना लगाम लावलेला आहे. मुसक्या आवडलेल्या आहेत. यावेळेला फेकलंय
आणि साईड स्क्रीनवर मारलेला देखना फटका षटकार, या षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 24 वर. उर्वरित जेवढे चेंडू आहेत तेवढ्या चेंडूवर अशाच प्रकारची ट्रीटमेंट गोलंदाजाला देण्याचा सपाटा लावला तर कदाचित आपण सर्व अचंबित व्हाल की सुनील 11 बोंबेपाडा संघ विजयी झाला का. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र यष्टी रक्षकाला गुंगारा दिला जातोय. षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी खूप मोठ्या धावा म्हणजे जवळजवळ 53 धावांची गरज आहे. 12-53. शिवकृपा वैतरणेश्वर क्रीडा मंडळाचे सदस्य संतोष पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीनं आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. गोलंदाज 20 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू कोण आहे? हा, मोहित. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बॅकफुटला जात आहेत, बचावात्मक रीतीने खेळून काढले जाते. 1 रन का धावा, 1 धाव संख्या 25. म्हणजे ज्या अपेक्षा होती पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूर 14 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं, पण त्यानंतर सागर मात्र तंबूच्या आसराला गेल्यानंतर पूर्णपणे खेळ मंदावलेला आहे, पूर्णपणे लगाम लावलेला आहे, धावांचा दुष्काळ पडलेला आहे. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय, चौकार जातोय की काय बघूया. आणि चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ते 28 वर. सामना बिलकुल एकतर्फी होतोय. त्याच्यामुळे प्रेक्षक नाराज झालेले आहेत, खट्टू झालेले आहेत. बरेचसे प्रेक्षक हा सामना पाहायच्या ऐवजी उठून घरी जाण्याच्या प्रयत्नात. बघूया पुन्हा एकदा मोहित येतोय गोलंदाजीसाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट पंचांच्या डावीकडनं. बघूया या चेंडूवर काय होतंय. पल्लू स्कूप मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव पडतोय. कंटाळवाना, नीरस, उबग आणि वीट आणणारा खेळ सध्या मैदानात चालू आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पल्लू स्कूप मारण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 30 वर. जिंकण्यासाठी अजूनही 47 धावांची गरज. म्हणजे पूर्णपणे बॅकफुटला गेलेला आहे सुनील 11 बोंबेपाडा संघ. कुठल्या प्रकारचा त्यांच्याकडनं प्रतिकार क्षीण होत चाललेला आहे. यावेळेला चेंडू जातोय स्क्वेअर कटच्या रूपाने. थर्ड मॅनला चेंडू जाऊन भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 वर. जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची 44 धावांची गरज. 43. 7 चेंडू आणि 43 धावा. 7 षटकार जर पडले, एखादा नो बॉल पडला, असं काहीतरी आचाट आफाट घडू शकतं क्रिकेटमध्ये. तसा घडावं अशी प्रेक्षकांची अपेक्षा असली तरी बघूया प्रत्यक्ष परिस्थिती काय होते. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आणि इथे मात्र झेल पण सुटतोय. साधा सोपा लॉलीपॉप झेल सुटतोय. षटक संपल्याची उद्घोषणा. 6 चेंडू आणि 43 धावा. म्हणजे 6 षटकार जरी मारले तरी काहीही पदरात पडणार नाही. परंतु 6 चेंडूमध्ये कदाचित एखादा नो बॉल वाईट बॉल जर पडले, जर तर असं काय झालं तर काहीतरी बघूया, काही होऊ शकतं. शेवटचं निर्णायक षटक टाकण्यासाठी येतोय
मनीष ठाकरे ज्यांनी या स्पर्धेमधलं वेगवान अर्धशतक 66 नाबाद धावा 6 षटकार 6 चौकार वादळी तडाखेबाद घणाघाती स्फोटक फलंदाजी राईट आर्म ओव्हर। यावेळेला मात्र झेल उडतोय फलंदाजा क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिला जातोय। एकच धाव घेतली जाते एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 वर। एक औपचारिकता म्हणून फलंदाज पण काय फारसं स्वारस्य नाहीये त्यांनाही त्याची पूर्ण खात्री झालेली आहे की काहीही झालं कितीही जीवाचा आटापिटा केला तरी या सामन्यामध्ये आपला संघ कमबॅक करणं अशक्य आहे कदापि न शक्यम भवते। पुन्हा एकदा मनीष राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला चेंडू निर्धाव पडतोय। आता प्रेक्षकांना वेध लागले का कधी एकदा 4 चेंडू संपतात आणि पुढचा सामना आम्ही पाहण्यासाठी सज्ज होतोय। मनीष राईट आर्म ओव्हर द विकेट। वाईड आणि चौकार 5 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली बरोबर 40 वर। राईट आर्म ओव्हर द विकेट मनीष यांचा पुढचा चेंडू यावेळेला मात्र फेकून दिलंय उडवलंय आणि झेल सुटतोय आणि चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय। धावसंख्या षटकार धावसंख्या 46। अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट मनीष यांचा पुढचा चेंडू पडतोय। यावेळेला फलंदाज बाद असल्याचा निर्वाळा पंचांकडनं मनोज गोतारणे साहेब आलेले आहेत आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत। नवीन फलंदाज मैदानात प्रदीप जातोय त्यांचं स्वागत। जगदीश पाटील यांना विनंती आहे की त्यांनी आलेल्या मान्यवरांचं आयोजकांच्या वतीने स्वागत करायचं आहे। ऑन रॉयचा जोरकस फटका पाहायला मिळतो। चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेने 1 रन पळून काढली जाते। निर्धाव पडतोय चेंडू म्हणजे अगदी औपचारिकता म्हणून कुठल्याही प्रकारे शेवटचा चेंडू का पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा। चेंडू निर्धाव आणि फार मोठ्या फरकाने विजय होतोय। तर सुनील 11 बोंबेपाडा संघ आपण आला त्या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती नोंदवली मंडळाला उपकृत केलं त्याबद्दल आपण हार्दिक स्वागत करतोय। विजयी संघाचं अभिनंदन हारलेल्या संघाचं कौतुक। मनीष ठाकरे सामनावीराचा मानकरी ठरतोय त्याला विनंती आहे की सन्मानाने क्रीडा मंचकावर येऊन आपण आपला सामनावीराचा पुरस्कार मंडळाकडनं स्वीकारायचा आहे। शेलपाडा आणि बोंबेपाडा दोन्ही कर्णधारांनी जगदीश पाटील यांच्याशी भेटल्या